नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय 25 मार्च. 25 मार्च या तारखेला इतिहासात याच्या आधी काही महत्वाच्या घटना घडली आहेत की नाही मला माहिती नाही. परंतु 25 मार्च 2026 ही तारीख मात्र माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील एवढं नक्की. याचं कारण असं की 25 मार्च 2026 या तारखेला माझ्या वैयक्तिक आयुष्यातली एक महत्वाची घटना घडली आणि कधी नव्हे ते महाराष्ट्र शासनाच्या एका समितीवर नियुक्ती झाल्याची माझी बातमी मला कळली. हे एकमेव कारण 25 मार्च 2026ला महत्व देण्याजोग आहे अशातला भाग नाही. पण 25 मार्च 2026ला कितीतरी वर्षानंतर मी सलग 4 तास एक न्यूज चॅनल पाहत होतो. अलीकडच्या कित्येक वर्षांमध्ये अशा पद्धतीनं मी टीव्ही पाहिल्याचं मला आठवत नाही. मुलाबरोबर एखादा सिनेमाच पाहायला बसलो असलो तर. पण 25 मार्च 2026ला इंडिया टुडे या चॅनलवरती मी जवळजवळ 3.5 ते 4 तास तो एक न्यूज चॅनल कुठंही कोणत्याही पद्धतीच्या चॅनलमध्ये बदल न करता बघितला. याचं कारण असं की सध्या सुरू असलेल्या अमेरिका इराण वॉर बद्दल किंवा युद्धाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांच्या लागोपाठ मुलाखती तिथं घेतल्या जात होत्या. एकंदरीतच त्यावेळी घडणाऱ्या घटना त्या वृत्तनिवेदक किंवा निवेदिकेचं काही सूत्रसंचालनात्मक असं विवेचन आणि दर 15 ते 20 मिनिटाची एक अशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती असे कार्यक्रम त्या कार्यक्रमात होत होते. आणि मला फार बरं वाटलं की कितीतरी वर्षांनी मी पाहत असल्यामुळे असेल किंवा ही वस्तुस्थिती ही असेल की त्या 4 तासामध्ये जे काही सादरीकरण तेव्हा इंडिया टुडे मध्ये होत होतं त्याच्यात खरोखरच न्यूज होते आणि व्ह्यूज होते हे त्या चॅनलचे नव्हते, त्या संबंधित तज्ज्ञ मंडळींचे होते. आणि 25 मार्च 2026 मधल्या या 4 तासांच्या चॅनलवरच्या डिस्कशन किंवा चर्चा माझ्या लक्षात राहायचं 3 कारण आहेत. इतकी निपक्षपाती, अभ्यासू आणि मोकळेपणाने ज्याला आपण मॅटर ऑफ फॅक्ट म्हणतो अशा पद्धतीची चर्चा हे हल्ली दुर्मिळ झालंय. म्हणजे अमेरिका शांतता प्रिय देश असावा असं म्हणणं हे जसं दुर्मिळ आहे तसं ते गणित आहे. या संपूर्ण 4 तासामधली 3 विधानं मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही आणि ती 3 विधानं हाच आजचा बाजार गप्पांचा विषय. या 4 तासांच्या मुलाखतींमध्ये एक 15 ते 20 मिनिटाचा सेगमेंट किंवा भाग असा होता की जिथे डल्लास इथे राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा तज्ज्ञ किंवा आंतरराष्ट्रीय एकंदरीतच एनर्जी एक्सपर्ट अशा एका प्राध्यापकांची डॉक्टरेटची अशा पद्धतीची मुलाखत घेतली गेली. त्या मुलाखतीचा समारोप करत असताना या तज्ज्ञांनी केलेलं एक विधान मी जरा सुद्धा विसरणार नाही. राजदीप सरदेसाईंनी या तज्ज्ञाला असं विचारलं की एकंदरीतच या युद्धाचा शेवट काय होईल असं आपल्याला वाटतं. तर ते असं म्हणले की माझ्या एनर्जी या क्षेत्राच्या बाहेर जात एक विधान करतो, कारण हे युद्ध व्हायची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण युद्ध एनर्जी हे आहे. आणि या एनर्जीचा आत्ता सुरू असलेला आणि नंतरच्या काळातल्या व्यापारावरती आपलं नियंत्रण राहिलं पाहिजे, शक्य असल्यास मक्तेदारी राहिली पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आणि त्यामुळे जर एका वाक्यात या युद्धाचं वर्णन करायचं झालं तर हे युद्ध म्हणजे एका गोष्टीची कबुली आहे असं ते तज्ज्ञ म्हणाले की अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड. यातल्या वेपनाइज्ड या शब्दाचा उल्लेख आणि संदर्भ त्यांच्या मुलाखतीच्या आधीच्या प्रश्नोत्तरांमध्ये आहे. आधीच्या काही प्रश्नांवरती उत्तरं देताना या तज्ज्ञांनी त्या मुलाखतीत असं म्हणलंय की एक लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिका युद्धसामुग्री विकून इतर 2 देशांमध्ये सदैव अशांतता ठेवून आपली आपली रणनीती आखत असते. दुसऱ्याची अशांतता हे त्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असतो. मग ती अशांतता केवळ रणांगणातच असते अशातला भाग नाही. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती आपल्या चलनासहित इतर अनेक गोष्टींचं नियंत्रण राहिलं पाहिजे हे गणित करतं. आणि हा मुद्दा स्पष्ट करताना त्या तज्ज्ञांनी असं उघडकीस आणलं किंवा असं स्पष्ट केलं की ते म्हणले की तुमच्या लक्षात असेल तर इथं 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की अमेरिकेच्या स्वतःच्या भूमीवरती आजपर्यंत फक्त 2च युद्ध झाली आहेत. हा वाक्य ऐकून मला खूप बरं वाटलं होतं का हा मुद्दा मी माझ्या भाषणांमध्ये गेली कित्येक वर्ष मांडतोय की अमेरिकेच्या भूगोलामध्ये अमेरिकेच्या स्वतःच्या देशाच्या भूमीवरती आजपर्यंत 2दाच हल्ले झालेत किंवा युद्ध झालंय. पहिलं म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि दुसरं म्हणजे ट्विन टॉवरवरचा हल्ला.
हे वगळता अमेरिकेच्या भूमीवर कधीही हल्ला झालेला नाही. आणि त्यामुळे प्रत्येक युद्धानंतर जो काही झालाय तो त्यांचा निव्वळ नफा, ज्याला आपण नेट गेन असं म्हणतो. पण त्याचबरोबरीनं लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की अमेरिकेनं सुरू केलेल्या कोणत्याही युद्धात 1950 नंतर अमेरिकेला यश मिळालेलं नाही. अमेरिकेनं सदैव व्यापारी दृष्ट्या सन्माननीय तडजोड स्वीकारत ते युद्ध संपवलेलं आहे. हे विधान जरूर लक्षात घेण्याजोग आहे. मग आज मितीला अमेरिका इराण युद्धामध्ये ज्या काही गोष्टी पणाला लागलेत, त्याच्यामध्ये असलेला कमोडिटी ट्रेड, त्याच्यामध्ये असलेला डिफेन्स इन्स्ट्रुमेंट ट्रेड, त्याच्यामध्ये असलेला तेलाचा व्यापार, त्याच्यामध्ये असलेला ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकचा व्यापार, त्याच्यामध्ये असलेला एअर स्पेसचा व्यापार, याचा विचार करण्याजोगा आहे. इस्रायल ज्या इरेनं हे युद्ध लढतंय, त्या इरेनं अमेरिका युद्ध लढत नाही असं म्हणत असताना ती केवळ त्यांची हतबलता आहे का ते त्यांचं व्यापारी निगोशिएशनचं कौशल्य आहे, याचा विचार करावा लागेल. दिसायला डोनाल्ड ट्रम्प हे जरी आता अगतिक झाले असतील असं वाटत असेल, किंवा दुसरा कुठचाही मार्ग राहिला नाही असं जरी वाटत असेल, किंवा इराण युद्ध सुरू करत असताना इराण इतक्या वेगानं, इतक्या सामर्थ्यानं, इतक्या प्राबल्यानं आणि इतक्या दीर्घ काळासाठी अमेरिकेला पुरून उरेल अशी त्यांची गणितं नसतील, हे जरी लक्षात घेतलं तरी सुद्धा आज मितीला या युद्धामुळे जगात सगळ्यात कमी आर्थिक नुकसान झालेला देश अमेरिका आहे. हे विधान हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला हे तज्ज्ञ असं म्हणले की अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड, याचे वेगवेगळे संदर्भ लक्षात येतात. हे वेपन फक्त शस्त्र आणि युद्ध इतकंच नसतं. एकंदरीतच जागतिक अर्थकारणाचे प्राणवायू असलेले जे इतर नानाविध प्रकार आणि पदार्थ आहेत, वस्तू आणि सेवा आहेत, भूगोल आणि इतिहास आहे, आणि वर्तमान आणि भविष्य आहे, या सगळ्या निकषांवरती अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड हे गणित खरं ठरतं. उद्या यातनं ज्या काही पद्धतीचं नुकसान त्या देशांचं झालंय, तिथं नव्यानं त्या त्या वस्तूंची, त्या त्या इमारतींची, त्या त्या शहरांची, त्या त्या व्यापारी आणि नागरी सुविधांची निर्मिती करावी लागेल. यातनं एका वेगळ्या पद्धतीची बाजारपेठ अनेकांना निर्माण होईल आणि साहजिकच इतर अनेकांसारखा पण फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिका त्याचा लाभार्थी असेल. हा जर मुद्दा लक्षात घेतला तर पुढच्या प्रगतीची उदाहरणं आपल्या हाती यावी म्हणून आज युद्ध केलं, अशाही अर्थानं अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड असं आहे का, याचा विचार करू. आजपर्यंतचा जगाचा व्यापारी इतिहास जर बघितला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आज जे तेलावरनं सगळी गंमत जम्मत चालू आहे, त्याची आर्थिक गुंतवणूक अमेरिकेनं 1960च्या दशकापासून केलेली आहे. या गुंतवणुकीचे आजपर्यंत उठवलेले असंख्य फायद्याच्या जोरावर अमेरिका आजचं युद्ध खेळतीये का, याचा विचार करावा लागेल. कारण अनेकदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, व्यापारामध्ये असं म्हटलं जातं की अमेरिकेच्या डोक्यावरती देश म्हणून जेवढं कर्ज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम अमेरिकेनं जागतिक तेलाच्या तेलाच्या जागतिक व्यापारामध्ये गुंतवलेली आहे, आणि त्याचं ज्याला आपण एनकॅशमेंट म्हणतो अशी सूत्र आहेत का. हे युद्ध सुरू करायच्या आधी व्हेनेझुएला ताब्यात घेणं हे गणित त्याचं उदाहरण आहे का, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला या मुलाखतीतला हे जे वाक्य आहे की अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड हे महत्वाचं वाटतं. आणि हे आजच्या बाजार गप्पांचा विषय म्हणून सूत्र घ्यायचं कारण असं की ज्या वेळेला अमेरिकेसारखा एक प्रबळ देश अशा पद्धतीनं युद्धाकडे आणि पर्यायानं जागतिक व्यापाराकडे पाहिलतो, त्यावेळेला तलवारीच्या जोरावरती युद्ध पूर्वी जशी जिंकली गेली तशा पद्धतीचं अर्थकारण येऊ घातलंय का, आणि त्याचा जगातल्या इतर देशांवरती काय परिणाम होईल याचा विचार करावा लागेल. कारण या युद्धानंतर केवळ अमेरिकेचं तेल किंवा अमेरिकेची शस्त्र किंवा अमेरिकेचा जगाच्या भूगोलावरचा ताबा एवढंच पणाला लागेल अशातला भाग नाही. शक्यता नाकारता येत नाही की अमेरिकी डॉलर बाजूला ठेवून होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण, व्याप्ती, विस्तार, सातत्य हे वाढतं राहिलं तर त्यातनं एका वेगळ्या प्रकारच्या युद्धाची सुरुवात होईल का. ते कदाचित रणांगणावर लढलं जाणार नाही,
पण ते करन्सी मार्केटमध्ये लढलं जाईल का? करन्सी मार्केटच्या बरोबरीने कमोडिटी मार्केटमध्ये लढलं जाईल का? कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केटमध्ये अशा प्रकारचं घोषित किंवा अघोषित युद्ध होत असताना किंवा निदान स्पर्धा होत असताना क्रिप्टो करन्सी सारख्या व्यवहारांना चालना मिळेल का? याचाही विचार करावा लागेल. कारण एकंदरीतच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कमोडिटी, बुलियन, सोनं, चांदी, तेल, कोळसा ही शस्त्र असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून याही अर्थाने अमेरिका हॅज वेपनाइज्ड इट्स ग्लोबल ट्रेड हे सत्य आहे का, याचा विचार करायचा. आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा हा विषय. मनपूर्वक धन्यवाद.